श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नवीन वर्ष सुरू झालं की पहिला आणि सर्वात मोठा सण येतो तो म्हणजेच मकर संक्रांत. तर हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडवून देखील साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्त्व आहे. तर या दिवसात शेतामध्ये जी पिकं निघतात तर ती सर्व या घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला सुगड, बोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, तसेच या सुगडांचं पूजन कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं, तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. आतर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. तसं तर हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू आपल्याला करता येतं आणि किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही लहान मुलांना बोरनान सुद्धा घालता येतं. तर आता काही जण भोगीच्या दिवशी सुगड पूजन करतात तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात. प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असते. सुगड म्हणजे मातीची लहान लहान मडकी असतात. तर बऱ्याच ठिकाणी याला खण सुद्धा म्हणतात. संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुमच्याकडे कोणते सुगड घेतले जातात ते सुगड आपण बाजारातून खरेदी करायचे आहेत. मात्र बाजारातून सुगड खरेदी करताना ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. हे सुगड आपण बाजारातून आणताना ते चुकूनही तुटलेले, फुटलेले, चिरलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे खरेदी करतानाच आपण ते व्यवस्थित बघून खरेदी करायचे आहेत. बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला त्या सुगडांची हळदी कुंकू लावून पूजा करायची असते. आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर त्यामध्ये तीळ आणि तांदूळ किंवा तिळगुळ टाकायचे आणि मग त्यानंतर ते सुगड तुम्ही घरी घेऊन यायचे आहेत. कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो आणि मग घरी आणल्यानंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहेत. तर आता सुगड कधी खरेदी करायचे, तर काही जण भोगीच्या दिवशी पूजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पूजतात. तर ज्या दिवशी पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्ही आणले तरीसुद्धा हे सुगड चालतील. ज्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी जरी तुम्ही हे सुगड आणले तरीसुद्धा चालतील किंवा मग आदल्या दिवशी पण तुम्ही आणू शकता. फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नये. मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे. आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो. नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाट मांडायचा आहे, त्यावरती नवकोरं वस्त्र टाकायचं आहे. तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजेला सुरुवात करायची आहे. आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो. तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून विधिवत पूजा करायची आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल, गणपतीची पूजा तुम्ही तिथे आधीच केली असेल तर ही वेगळी पूजा करायची काहीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही सुगड पूजन करू शकता. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची आहे. पाटावरती 5 ठिकाणी मी अशा थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवत आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे खण घेतलेले आहे ते सुगड आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकाची बोटे ओढून घ्यायची आहेत.
किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरी देखील चालेल। तर हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगड आणि 1 पंती अशा पद्धतीने खरेदी करायचे असतात। जर तुमच्या घरात 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड आणि 2 पंत्या अशा पद्धतीने खरेदी करायच्या आहेत। काही जण 7 सुगड पण घेतात, 1 देवाचं आणि 1 तुळशीचं असं म्हणून, आणि काही जण या 5 पैकीच 1 तुळशीजवळ ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात। जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे सुगड खरेदी करायचे आहेत। तर ही पूजा शक्यतो सकाळीच करायची असते। आपल्या देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची आहे, अगदी 5 मिनिटात होते। मी अशा पद्धतीने सर्व खणांना इथे हळदी कुंकवाची बोटे लावून घेतलेली आहेत आणि आपण ज्या तांदळाच्या राशी केल्या होत्या तर त्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असा एक खण किंवा सुगड ठेवून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी खणाच्या किंवा सुगडाच्या भोवती, सुगडाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात। तर आमच्या भागामध्ये तर हा दोरा गुंडाळला जात नाही, त्यामुळे मी ते गुंडाळलेला नाही। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता। संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला जास्त महत्त्व असतं। तर सर्वात आधी आपण या खणामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत, नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत। तर काही जण गहू पण टाकतात आणि नंतर मग यामध्ये आपण तिळगुळ किंवा याला हलवा सुद्धा म्हणतात, तर तो हलवा आपल्याला या दिवसांमध्ये सहज मिळून जातो, तो हलवा टाकायचा आहे। त्यानंतर बाकी सर्व भाज्या आपण या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत। तर या दिवसांमध्ये जी पिकं निघतात तर त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात। तर आता या ठिकाणी जेवढ्या भाज्या मला मिळालेल्या आहेत तर त्या मी इथे टाकणार आहे। तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या भाज्या घेऊ शकता, घेवडा, ऊस, हरभऱ्याचे ओले घाटे, गाजर, बोरे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा किंवा हुरडा, तसेच ज्वारीचं कोवळं कणीस, जेवढं वाण किंवा भाज्या भेटतील तर त्या सर्व आपल्याला इथे घ्यायच्या आहेत। तर काही जण यामध्ये गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांग, तिळाचे लाडू, पेरू याचे तुकडे करून सुद्धा या साहित्यामध्ये किंवा या वाणामध्ये घेतात। तर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळून जातं। तुम्ही हे सर्व आता हल्ली बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व साहित्य विकत मिळते, म्हणजेच हे वाण तुम्हाला तयार करून, तुम्ही शहरी भागात गेलात तर डायरेक्ट हे वाण तुम्हाला विकत तुकडे करून पावशरमध्ये, अर्धा किलोमध्ये तुम्ही हे असं वाण घेऊ शकता। तर आता एक एक करून हे सर्व साहित्य सगळ्या सुगडांमध्ये भरून घेऊया। तर याऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचे आणि मग त्या सुगडांमध्ये आपल्याला भरायला सुद्धा सोपं जातं आणि सुगडसुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात। छोटे छोटे तुकडे केले तर ते सर्व सुगडांमध्ये सहज भरता सुद्धा येतात। गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते, कारण आपल्याला हवं असेल ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं। तसंही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो, कारण प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकासाठी बोलवतात, वाण देतात, तिळगुळ देतात, मंदिरामध्ये एकमेकींना ओसायला जातात। तर अशी ही संक्रांत महिलांसाठी खूप खास असते। तर इथे मी एक एक करून सर्व सुगड असे भाज्यांनी भरून घेतले आहेत। त्यानंतर जी पंती होती तर त्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून ती पंती आहे तर ती मधल्या सुगडावरती आपल्याला ठेवायची आहे। आणि असे सर्व सुगड आणि पंती भरून झाल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे। प्रत्येक खणाला, पंतीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तर आपण जे काही वाण भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते। तर अशा प्रकारे मी सर्व खणांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला आता अक्षता वाहून फुले व्हायची आहेत। शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला मग नैवेद्य दाखवायचा आहे। तर या दिवशी बरेच जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात, तर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला इथे दाखवायचा आहे। तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ केले जातात तर त्याचा नैवेद्य इथे दाखवून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी सध्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेते, पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुमच्याकडे जे काही नैवेद्य बनतो तर तो नैवेद्य गोडाचा इथे दाखवायचा आहे। तर आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी बनवला जातो, तर तोच नैवेद्य आम्ही इथे दाखवतो। संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि बरेच जण तिथेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। आपली सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे, पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे। आपण जे वाण सुगडांमध्ये भरलं होतं म्हणजे सर्व भाज्या, तर ते सर्व थोडंसं शिल्लक राहिलं असेल तर ते वाण तसंच ठेवायचं आहे आणि आलेल्या सुवासिनींना
आपण त्यांच्या ओटीमध्ये हे वाण घालायचं असतं। ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगड एका कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात, म्हणजे आपलं वाण उघडं पडून द्यायचं नसतं, झाकून ठेवायचं असतं। असंच यामागचं काहीसं कारण आहे। काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरी देखील चालेल, किंवा मग तुमच्याकडे सुगड झाकून ठेवत असतील तर मग तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता। तर आमच्याकडे भोगीच्या दिवशी आम्ही सुगड पूजन करतो, दिवसभर सुगड झाकून ठेवतो आणि मग संक्रांतीच्या दिवशी यातील आपल्याला एक सुगड असा पदर लावून उचलायचा आहे दोन्ही हाताने, आणि मग तो तुळशीमध्ये एक सुगड ठेवायचा आहे। तुम्ही तुळशी मातेसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही तुळशी वृंदानामध्ये एक सुगड ठेवायचा आहे। त्यानंतर एक सुगड आपल्या देवघरातील देवाजवळ किंवा आपल्या कुलस्वामिनीजवळ ठेवायचा आहे। आणि ओसायला जाताना आपण जे ताट बरोबर नेतो तर त्या ताटामध्ये 2 सुगड आणि 1 पंती ठेवली जाते। त्या पंतीमध्ये जे तीळ तांदूळ असतात त्यानेच आपण स्त्रियांना ओसायचं असतं, आणि ताटामध्ये जे 2 सुगड ठेवलेले असतात ते रुमालाने झाकून ठेवायचे आहेत, तेही उघडे पडून द्यायचे नाहीत, म्हणजेच आपलं वाण उघडं पडून द्यायचं नाही असं त्यामागे काहीसं कारण आहे। तर आमच्याकडे असे सुगड झाकून ठेवले जातात। काही जण ज्या मंदिरात ओसायला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे, तर त्या ठिकाणी ते सुगड दान सुद्धा करतात, म्हणजेच तिथं ते सुगड ठेवले जातात। तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तसंही तुम्ही करू शकता, किंवा काही जण आपल्या घरी आलेल्या ज्या सुहासिनी स्त्री आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये सुद्धा हे सुगड घालतात। तर आमच्याकडे सुहासिनीच्या ओटीमध्ये सुगड न घालता आपण जे हे वाण बनवलेलं आहे तर ते वाण जे आपण सुगडांमध्ये भरलेलं आहे तर ते वाणच आम्ही ओटीमध्ये घालतो, आणि तेच वाण आम्ही ओसायला जाताना सुद्धा घेऊन जातो। ज्या मंदिरामध्ये ओसायला जातो तर हे वाण त्या मंदिरामध्ये त्या देवीला वाहिलं जातं। काही जण वाणासहित ते सुगड पण मंदिरामध्ये ठेवतात, आम्ही फक्त वेगळं वाण नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो, म्हणजेच ते देवीला वाहतो। तर आमच्याकडे हे 5 सुगड आहेत, तर ते 5 सुगड छोटे छोटे सुगड घेतले जातात, किंवा मग एक सुगड मोठा घेतला जातो आणि बाकीचे 4 सुगड छोटे घेतले जातात। संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये ओसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना ओसायचं आहे, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला, त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला ओसायचं आहे, आणि मग त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत तर त्या मंदिरातील देवीला ओसायचं आहे, आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकीला ओसायचं असतं। आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा, आणि सुगडामधलं वाण असेल किंवा उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे। तर घरातली आपली सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये ओसायला द्यायचं आहे। विठ्ठल रुक्मिणी किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये आपण ओसण्यासाठी जातो, तर ओसायला जाण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजे आपल्या घरातील सुगड पूजा झाली की सर्वात आधी आपण तुळशी मातेला ओसायचं आहे। जे आपण 5 सुगड पूजलेले आहेत त्यातीलच एक सुगड घेऊन आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे, आणि त्यानंतरच मग आपण बाहेर मंदिरात ओसायला जायचं आहे। काही जणांकडे 5 सुगड पूजलेले आहेत तर त्यातीलच एक सुगड तुळशीला वाहतात, तर काही जणांकडे सेपरेट तुळशीची सुगड असतात तर ती खरेदी करतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। आमच्याकडे या 5 सुगडामधीलच एक सुगड तुळशीला वाहिलं जातं। तर तुळशीला सुगड अर्पण करण्याआधी तुळशीची आधी पूजा करायची आहे, तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर तुळशीला तिळगुळ व्हायचे आहेत। त्यानंतर जे आपण सुगड घेतलेला आहे त्या ज्यामध्ये आपण वाण भरलेलं आहे तर हे सुगड पदर लावून असं उचलायचं आहे, आणि वाण भरलेले हे सुगड आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। त्यानंतर मग ओसायला जाण्यासाठी आपण जे काही छोटी पंती घेतली आहे तर त्यामध्ये तीळ आणि गुलाल घेतला आहे, तर त्यातील थोडंसं तीळ आणि गुलाल घ्यायचं आहे, आणि 3 वेळा तुळशी मातेला खालून वरती तुळशी मातेला आपण ओसून घ्यायचं आहे। तुळशी मातेला ओसून झाल्यानंतर आपण घरातील देवी देवतांना सुद्धा ओसायचं आहे, आणि या 5 सुगडातील एक सुगड तिथं देवांना सुद्धा अर्पण करायचं आहे। आपल्या देवघरामध्ये एक सुगड ठेवायचं आहे, आणि मग त्यानंतरच आपण बाहेर मंदिरामध्ये ओसायला जायचं आहे। मंदिरात ओसायला जाताना ताटात काय काय साहित्य घ्यावं। एका ताटामध्ये जे आपण मिक्स भाज्यांचं वाण बनवलेलं आहे तर ते घ्यायचं आहे। 5 सुगडामधील एक सुगड, तिळगुळ, हळदी कुंकू, तर हे सर्व आपण एका ताटामध्ये भरून घ्यायचं आहे, आणि 5 सुगडामधील एक सुगड घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला साडीच्या पदराने हे झाकून घ्यायचं आहे। तसेच तुम्ही जर विडे मंदिरात पूजणार असाल तर विड्याचं जे सर्व साहित्य आहे तर ते सुद्धा तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता, आणि तिथेच मग तुम्ही विडे पूजन मंदिरामध्ये करू शकता, आणि मंदिरामध्येच ओटीमध्ये तुमच्या विडे घेऊ शकता।
काय होतं, शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला मिळत नाहीत, तर त्यावेळेस महिला काय करतात, जे विड्याचं साहित्य आहे, तुमचा 5चा विडा असेल किंवा 25चा विडा असेल, जे काही साहित्य आहे तर ते ओसायला जाताना सोबत घेतात आणि मंदिरामध्येच मग तिथे ते सर्व विडे त्या पूजतात आणि मग 5 सुवासिनीकडून त्यांच्या पदरामध्ये घेतात. तर तुम्ही तसंही करू शकता. जर मंदिरामध्ये हे विडे पूजणार असाल तर विड्याचं साहित्य तुम्हाला सोबत जाताना घेऊन जायचं आहे. ओसायला मंदिरामध्ये गेल्यानंतर स्त्री देवतेला आपल्याला ओसायचं आहे, पुरुष देवतेला ओसायचं नाही. ओसायला जात असताना आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातो किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये जातो. तर सीतेला किंवा रुक्मिणी मातेला आपल्याला ओसायचं आहे, रामाला किंवा विठ्ठलाला ओसायचं नाही. बऱ्याच ठिकाणी 2 सुगड घेऊन जातात. एक सुगड आहे तर ते मंदिरामध्ये अर्पण केलं जातं आणि एका सुगडाने ओवसलं जातं. तर काही ठिकाणी 5ही सुगड घेऊन जातात आणि त्या 5 सुगड एकमेकींना वाण म्हणून देतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. तर आमच्याकडे एकच सुगड घेऊन आम्ही जातो आणि वाण आहे तर ते वाण आम्ही त्यांच्या ओटीमध्ये देतो. तर आमच्याकडे एक सुगड घेऊन जातात आणि त्या सुगडामधील जे वाण आहे तर ते वाण आम्ही एकमेकींच्या ओटीमध्ये देतो, देवांनाही वाहतो आणि आम्ही जे काही आमचं सुगड आहे तर ते दुसऱ्या सुवासिनींना देत नाहीत. तुमच्याकडे जर ते वाण अदलाबदल करायची पद्धत असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जे आपलं सुगड आहे ते दुसऱ्या सुवासिनीला द्यायचं आणि त्यांचं सुगड आपण घ्यायचं असं करतात. पण आमच्याकडे नाही, फक्त जे वाण बनवलेलं आहे तर तेच त्यांच्या ओटीमध्ये दिलं जातं. मंदिरात गेल्यानंतर प्रथम आपण रुक्मिणी मातेला ओसायचं आहे. ज्यांना ओसायचं आहे म्हणजेच ते देवी देवता असो किंवा कोणतीही सुवासिनी स्त्री असो, त्यांना पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या देखील आपल्याला हळदी कुंकू लावतील. त्यानंतर हे आपण गुलाल आणि तीळ एका पंक्तीमध्ये घेतले आहेत तर ते एका चिमटीमध्ये थोडेसे घ्यायचे आहेत आणि ते आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तुम्ही रुक्मिणी मातेला ओसणार असाल किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला ओसणार असाल तर तिच्या भांगामध्ये तुम्हाला हे गुलाल आणि तीळ ते खालून वरती असे 3 वेळा भरायचे आहेत. म्हणजे आपण नाम ओढतो तर अगदी त्याप्रमाणे भांगामध्ये हे आपल्याला तीळ आणि गुलाल भरायचं आहे. आणि ओसत असताना म्हणायचं आहे, ते वाण आहे ते दोन्ही हातामध्ये मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि तिच्या गुडघ्याला लावायचं आहे, त्यानंतर खांद्याला आणि मग डोक्यावरून तिच्या ओटीमध्ये द्यायचं आहे. आणि हे देत असताना म्हणायचं आहे, रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मोजन्मी ओसा, रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मोजन्मी ओसा, असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. आणि मग ते वाण आपण त्या सुवासिनी महिलेच्या ओटीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तिळगुळ त्यांना द्यायचा आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व सुवासिनींना ओसून घ्यायचं आहे. जेवढ्या मंदिरामध्ये सुवासिनी असतील 5-7 तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या सुवासिनींना तुम्ही ओसायचं आहे. तर काही ठिकाणी काय करतात, हे जे सुगड आहेत वाणाचे तर त्यावरती पंती काढून घेऊन सुगडांची अदलाबदल एकमेकी सुवासिनी करतात. तर आमच्या भागामध्ये फक्त आपण जे वाण बनवलेलं आहे तर ते वाणच त्यांच्या ओटीमध्ये दिलं जातं. 5 सुवासिनीला अशा प्रकारे आपण ओसायचं आहे. त्यानंतर मग मंदिरामध्ये ओसून घरी यायचं आहे आणि घरी येऊन तुम्ही जे विडे मांडलेले आहेत तर ते विडे तुम्ही पदरात घ्यायचे आहेत. तर हे विडे तुम्ही तिथेच मंदिरात सुद्धा घेऊ शकता. तुमचा 5चा विडा असेल किंवा मग 25चा विडा असेल तर 5चा विडा असेल तर प्रत्येक साहित्य हे एक प्रत्येक विड्यामध्ये येणार. म्हणजे विड्याची 2 पानं असतील, त्यावरती सुपारी, खारीक, खोबरं, लवंग आणि विलायची असं 5 साहित्य आपल्याला त्या प्रत्येकी विड्यावर ठेवायचं आहे. आणि ज्यांचा 25चा विडा आहे तर त्या विड्याच्या पानावरती प्रत्येकी 5-5 साहित्य ठेवायचं आहे. म्हणजे 5 सुपारी, 5 हळकुंड, 5 खारीक, खोबरं, विलायची, लवंग हे सर्व 5-5 ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने 5चा आणि 25चा विडा असतो. प्रथम आपल्याला या विड्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग आपण खाली बसायचं आहे. शक्यतो लक्षात ठेवा, आपण जे हे विडे घेतो तर ते पदरामध्ये घ्यायचे आहेत. विडे कधीही ओटीमध्ये घेऊ नका, कारण ओटीमध्ये आपण गौरीचे दोरे घेतो आणि जे हे संक्रांतीचे विडे असतात तर ते पदरामध्ये घेतले जातात. तर पदरामध्ये घालत असताना 5 सुवासिनी आलेल्या आहेत त्यांच्याकडून संक्रांतीचे विडे पदरामध्ये घ्यायचे आहेत. तर पदरामध्ये घालत असताना 5 सुवासिनी आलेल्या आहेत तर त्यांनी प्रत्येकी एक विडा उचलून पदरामध्ये घालावा किंवा मग 4-5 सुवासिनी आलेल्या आहेत तर त्यातील एकेनेच हे 5 विडे उचलावेत आणि 5 जणींनी एकमेकींच्या हाताला हात लावला तरी सुद्धा चालेल, असे देखील केले तरी चालते. विडे पदरामध्ये देत असताना म्हणायचं आहे, म्हणजे पुढील सुवासिनींनी म्हणायचं आहे, सीता सावित्रीचा ओसा आला नगरात घ्या पदरात,
असं म्हणून आपण हे जे विडे आहेत तर ते पदरात घालायचे आहेत. म्हणजे समोरील 5 सुवासिनींनी आपल्या पदरामध्ये घालायचे आहे. त्यातील समोरील महिला तुम्हाला प्रश्न विचारेल, घेती राणी कुणाची. मग त्यानंतर तुम्ही आपल्या पतीचं नाव घेऊन हे विडे आपल्या पदरामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्यांना उलट प्रश्न विचारायचा आहे, देती राणी कोणाची. त्यांनीही त्यांच्या पतीचं नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे विडे आहेत तर ते पदरामध्ये घ्यायचे आहेत. विडे पदरामध्ये घेतल्यानंतर आपण जागेवरून उठायचं आहे. जे विडे आहेत तर ते तसेच पदरामध्ये घ्यायचे. सर्वात आधी आपण तुळशी मातेच्या पाया पडायचं आहे. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांच्या पाया पडायचं आहे. सर्वांना नमस्कार करायचा आहे. आपल्या पतीच्या म्हणजे मिस्टरांच्या पाया पडायचं आहे आणि मग त्यानंतर घरामध्ये जे कोणतीही ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांच्या पाया पडायचं आहे. नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे विडे आहेत तर ते एका ताटामध्ये तुम्ही काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना हे आपण जे वाण बनवलेलं आहे तर ते वाण त्यांना द्यायचं आहे. वाण देत असताना बघा बऱ्याच आकर्षक वस्तू दिल्या जातात, परंतु वाण देत असताना आपण जो भाजीपाला आहे तर त्याचं जे साहित्य मिक्स भाजी आपण जे काही वाण बनवलेलं आहे मिक्स भाज्यांचं तर ते वाण त्यांच्या ओटीमध्ये भरायचं आहे. तर या वाणाला खरं महत्त्व आहे. मग त्यानंतर तुम्ही एखादी भेटवस्तू आणली असेल तर तीही देऊ शकता. तिळगुळ द्यायचा आहे आणि मग त्यांना नमस्कार करायचा आहे. पण मेन वाण म्हणजे हे जे मिक्स भाज्यांचं वाण बनवलेलं आहे तर त्याचंच वाण म्हणून देण्याला जास्त महत्त्व आहे. आणि त्यानंतर बघा आपलं संपूर्ण हळदी कुंकू वगैरे झालेलं आहे. तर हे सुगड आपल्याला एका ब्लाऊज पीसच्या सहाय्याने झाकून ठेवायचे आहेत. कारण किंक्रातीच्या दिवशी आपण हे सुगड पाहायचे नाहीत. किंक्रातीच्या दिवशी संक्रांतीचे तोंड पाहू नये असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला हे सुगड झाकून ठेवायचे आहेत आणि किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी मग आपल्याला हे सुगड किंवा ही पूजा उचलायची आहे. त्यामुळे ही तुम्ही पूजा देवघरामध्ये मांडली असेल तर एका साईडला मांडा, जेणेकरून जाता येता कोणाचा त्याला धक्का लागणार नाही. मग किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी ही पूजा आपल्याला काढायची आहे. तर ही पूजा काढताना तुम्हाला प्रश्न असाही पडू शकतो की या सुगडाचं या साहित्यांचं काय करायचं. तर हे जे सुगड आहेत तर ते आपण आपल्या घरामध्ये कुंड्या वगैरे असतात, झाडं असतात लावलेली, तर त्या झाडांच्या बुडाशी तुम्ही पाणी भरून ठेवू शकता, जेणेकरून त्यातून पाणी पाझरत राहील आणि झाडांना थंडावा पण वाटेल. किंवा मग तुम्ही हे सुगड स्वच्छ धुवून गरम पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये दहीसुद्धा लावू शकता. तर ते सुद्धा खाण्यासाठी आपल्याला खूप चांगलं राहील. किंवा मग तुम्ही शेतामध्ये रानामध्ये सुद्धा याचा वापर पाणी पिण्यासाठी करू शकता. नसेल तर मग आपल्या गॅलरीमध्ये वगैरे तुम्ही त्यामध्ये पाणी भरून पक्ष्यांसाठी ठेवू शकता. किंवा मग वर्षभर तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रोजेक्टसाठी वगैरे सुद्धा हे सुगड लागणार असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. लहान मुलांना खेळायला देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या सुगडांचा वापर करू शकता. किंवा हे आपण जे वाण सुगडांमध्ये भरलेलं आहे तर ते वाण तुम्ही त्यातील चांगलं आहे तर ते वेचून तुम्ही खाऊ शकता, त्याचा वापर पुन्हा करू शकता. आणि नसेल तर मग तुम्ही ते गाईला वगैरे सुद्धा खाऊ घालू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गर्भवती महिलांनी विडे कसे पूजावेत किंवा संक्रांत कशी साजरी करावी, व्यवसायाला कसे जावे, मासिक धर्म असेल तर सुगड पूजन कधी करावे, सुतक असेल तर सुगड पूजन कधी करावे, या व्यतिरिक्त अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.